चांदवड नगर परिषदेतर्फे विकास कामे करत असताना अतिक्रमणाच्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन चांदवड शहरातील बाजार तळामध्ये असलेल्या तब्बल 300 टपरीधारकांना अतिक्रमण काढण्याची नोटीस देण्यात आली होती। गेल्या 2-3 वर्षांपासून अतिक्रमण काढण्याच्या मुद्द्यावरून मुख्याधिकारी आणि टपरीधारक यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे अचानकपणे ऐन पावसाळ्यामध्ये सणासुदीच्या काळामध्ये अतिक्रमण काढण्याची नोटीस आल्यामुळे भयभीत झालेल्या टपरीधारकांनी स्थानिक नेते, पोलीस प्रशासन, नाशिक जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून विनंती केली होती। परंतु प्रशासनातर्फे कोणतीही आश्वासने न मिळाल्यामुळे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत चांदवडच्या टपरीधारकांची व्यथा मांडण्यात आली आहे। माननीय पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या नेतृत्वामध्ये लवकरच मीटिंग घेऊन अतिक्रमणावर तोडगा निघणार होता। मात्र अचानक चांदवडचे मुख्याधिकारी श्री रमाकांत ढाके यांची बदली झाल्याचे आदेश आले आणि श्री श्रीकांत फागणेकर यांची नवीन मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। याबद्दल चांदवड शहरामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। चांदवड नगर परिषदेने अतिक्रमण धारकांना काढलेल्या नोटीसपासून गेल्या 15-20 दिवसांपासून या व्यापाऱ्यांवर बेरोजगारीची एक टांगती तलवार होती। आम्ही सर्व व्यापारी हे चांदवडचेच नागरिक आहे। आजपर्यंत आम्ही चांदवड नगर परिषदेला कर स्वरूपात जवळपास 45 ते 50 लाख रुपये दरवर्षाला देत असतो। त्याचा दरवर्षी लिलाव होत असतो। त्या माध्यमातून सगळ्यात जास्त उत्पन्न या बाजारतळातून नगर परिषदेला जात असतं। पण हे करत असताना आम्ही वारंवार नगर परिषदेला विनंती केली आहे, तुम्हाला अतिक्रमण काढायचं आहे जरूर काढा, विकास करायचा आहे जरूर विकास करा। परंतु हे काम करत असताना या चांदवडच्याच नागरिकांचं कुठेतरी पुनर्वसन करणं गरजेचं आहे। या संदर्भात मागील आर्थिक वर्षात माननीय आमदार राहुल दादा आहेर यांच्या उपस्थितीत प्रांत ऑफिसला एक बैठक झाली होती। तिथे ठरलेलं होतं की या लोकांचं पुनर्वसन करण्यात यावं, यांना ऑफ सीझनमध्येच कारवाई करावी। ऐन सणांच्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही कारवाई कराल तर हे लोक बेरोजगार होऊन यांच्यावर उपासमारीची वेळ येईल। त्यामागची पार्श्वभूमी अशी असते की ज्या वेळेला सण येतात त्यावेळेला इथले व्यापारी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करत असतात। त्यात महत्त्वाचा कर्जाचा टप्पा जर म्हटला तर माननीय पंतप्रधानांच्या स्वनिधी योजनेअंतर्गत यांना कर्ज दिलं जातं। मला सांगा, ऐन सीझनमध्ये या स्वरूपाचे कर्ज घेऊन ज्या वेळेला हे व्यापारी पुढे उभे राहायचा प्रयत्न करतात त्याच वेळेला नगर परिषद हेतुपुरस्सरपणे काहीतरी मनात आडेवेडे धरून जर कारवाई करत असेल तर निश्चितच या व्यापाऱ्यांवर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार अशी बिकट परिस्थिती निर्माण होते। कारण जर अतिक्रमण काढलं तर या व्यापाऱ्यांनी कर्जाचे हप्ते भरायचे कसे, घर चालवायचं कसं, असं सर्व तणाव या लोकांवर असतो। आम्ही वारंवार मुख्याधिकाऱ्यांना विनंती केलेली होती की यात कुठेतरी तुम्ही एक तडजोड करा, कुठेतरी एक योग्य निर्णय घ्या। तुमच्या निर्णयाला आम्ही सर्वजण सहकार्य करू। परंतु मुख्याधिकारी हे जाणीवपूर्वक हा विषय टाळत होते। गेल्या डिसेंबर महिन्यात आम्ही त्यांना या संदर्भात निवेदन दिलेलं होतं, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता कुठे सण चालू झाले तर त्यांनी परत नोटिसा बजावल्या। या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व व्यापारी कलेक्टर ऑफिसपर्यंत गेलो, त्यांना निवेदन दिलं आणि यावरती कारवाई थांबवण्याचे प्रयत्न करा असं आम्ही त्यांना विचारणा केलेली होती। परंतु 2-3 दिवस ढळल्यानंतर आमच्या लक्षात आलं की यावरती कुठेतरी दुर्लक्ष होत असताना प्रशासनाचं आम्हाला जाणवलं। त्यावेळेला आम्ही आमचे नेते आदरणीय संदीप तात्या उगले यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय आमदार राहुल दादा आहेर, माननीय पालकमंत्री दादा भुसे साहेब, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या व्यथा त्यांच्या पुढे मांडल्या। आमच्यासोबत राजाभाऊ आहिरे हे देखील होते। आम्ही सर्व व्यापारी वारंवार यांच्या संपर्कात गेलो, आमच्या व्यथा मांडत राहिलो। ज्या वेळेला आमच्या पूर्ण व्यथांची जाणीव पालकमंत्र्यांना, आमदार साहेबांना झाली तर त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सदर अतिक्रमण थांबवण्याचे, स्थगिती मिळवण्याचे आदेश मिळवले। हे स्थगिती तात्पुरत्या स्वरूपाची जरी असली तरी त्यांनी आदेश या मापात दिलेले होते की यांचं जोपर्यंत पुनर्वसन होत नाही त्यापर्यंत पुढली कारवाई करायची नाही। अशा स्वरूपाचं विवेचन झाल्यानंतर आम्ही आमचे जे शिवसेना सचिव आहे आदरणीय भाऊसाहेब चौधरी यांच्यापुढे वारंवार इथल्या मुख्याधिकाऱ्याचे कारनामे आम्ही त्यांच्यापुढे मांडलेले होते। सदर मुख्याधिकारी हे संशयास्पद काम करत होते। त्यांचा आजपर्यंतचा आलेख जर बघितला तर प्रत्येक कामात त्यांचा काही ना काही हेतू दिसत होता। त्यांनी केलेल्या विकास कामात नागरिकांना कधीही फायदा झाला नाही। त्या अनुषंगाने त्यांच्याकडे आम्ही वारंवार तक्रारी केल्या आणि त्यात जी भर पडली ती अतिक्रमणधारकांना बजावलेली नोटिसा। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की आमच्या व्यावसायिकांचा विकासाला विरोध नव्हता। दुसरी गोष्ट, या मुख्याधिकाऱ्यांच्या कामकाजावर आम्ही कधीही ताशेरे ओढले नव्हते, पण त्यांचं काम संशयास्पद वाटल्याने आम्ही वरिष्ठांकडे त्या तक्रारी नोंदवलेल्या होत्या। या सर्वाचीच भर अशी झाली की त्यांच्या या चुकीच्या कार्यपद्धतीचा माननीय मुख्यमंत्री साहेबांपुढे आलेख मांडला गेला आणि त्याची तातडीने कारवाई करत शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्याधिकारी यांची भाऊसाहेब चौधरींच्या सहकार्याने म्हणावं आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने म्हणावं तात्काळ बदली करण्यात आली। त्याचा निश्चितच चांदवडकरांना खूप आनंद झाला। चांदवड शहरातल्या जनतेतून
त्याच्या चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहे. मी परत एकदा सांगू शकतो की जोपर्यंत अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाचा योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत हा लढा आमचा माननीय संदीप तात्या उगले यांच्या माध्यमातून अविरतपणे चालू राहील. याची सर्वांनी दखल घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी धनंजय पाटील, चांदवड.